पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याचा झी समूहाचा विचार आहे, असं त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलंय। पाकिस्तानी कलाकारांनी पाकिस्तानात परत जावं असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, झी समूहाचं जिंदगी चॅनलवरील पाकिस्तानी ज्या काही मालिका होत्या त्या आता बंद करण्याचा निर्णय झी समूहाचे डॉक्टर सुभाष चंद्र यांनी घेतलेला आहे असं समजतंय। त्यांनी ट्विटरवरून तशी प्रतिक्रिया दिलेली आहे, काय सांगाल? झालेला नाही, पण डॉक्टर सुभाष चंद्र यांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की उरी हल्ल्यानंतर ज्या प्रकारे पाकिस्तानची भूमिका असेल किंवा त्यांचं जे पंतप्रधान आहेत नवाब शरीफ यांनी जे UN मध्ये केलेलं भाषण असेल त्यानुसार भारत आणि पाकिस्तानमधले संबंध जे आहेत ते ताणले गेलेले आहेत। आणि या मागचा मूळ उद्देश असा आहे की जे झी जिंदगीचे चॅनल आहे हे चॅनल भारत आणि पाकिस्तानमधले कलाकार असतील त्यांचे एक प्रकारे दहशतवादाच्या निमित्ताने जे संबंध तुटलेले असतात, ताणलेले असतात, अशा पार्श्वभूमीवर कलाकारांना त्याचा फटका बसू नये या हेतूने हे चॅनल सुरू करण्यात आलेलं होतं। पण ज्या प्रकारे आता पाकिस्तानची जी भूमिका आहे, ज्या प्रकारे पाकिस्तान भारताच्या विरोधात आगळीक करत आहे, त्यानुसार एक जबाबदार म्हणून नागरिक म्हणून किंवा जबाबदार एक राष्ट्राचं नागरिक म्हणून सुभाषचंद्र यांनी या प्रकारे ही भूमिका घेतलेली आहे। आणि उरी हल्ल्यानंतर देशभरात जो संतोष आहे, जो ज्या प्रकारे पाकिस्तानचे जे कारवाई आहे त्या विरोधात प्रचंड असा तीव्र विरोध होतोय भारतभरात। आणि देशवासियांची जी भावना आहे तीच भावना डॉक्टर सुभाष चंद्र यांनी आपल्या ट्विटमधून कळवून दिलेली आहे की ज्या प्रकारे झी जिंदगी जे चॅनल आहे त्यावरती एक प्रकारे पाकिस्तानच्या कलाकारांना व्यासपीठ निर्माण होतोय। आणि जर समजा पाकिस्तानची ही आगळीक अशीच कायम राहिली असेल तर अशा प्रकारचं जे त्यांच्या कलाकारांना त्याचा सुद्धा फटका बसू शकतो हेच दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे। आणि एक प्रकारे जो असंतोष आहे भारतीयांच्या मनामध्ये तो असंतोष डॉक्टर सुभाष चंद्र यांनी त्या ट्विटमधून व्यक्त केलेला आहे। धन्यवाद सुनील या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।